सुट्टीच्या दिवशी ना काहीतरी स्पेशल व्हायलाच पाहिजे, तरच त्या सुट्टीचं चीज झाले असं वाटतं. आणि ना आमच्या घरातल्या सगळ्यांची फेवरेट असलेली ना इडली मी आज करणार आहे. आणि इडली करणं तर फार सोपं आहे मला असं वाटतं, कारण ते वाटणं वगैरे ते पण कसं मोठ्या भांड्यांमध्ये जर तुम्ही वाटलं ना तर ते पटकन सुद्धा होतं मिक्सरच्या. पण नारळ फोडून चटणी करणं हे मला खूप कठीण वाटतं, कारण ते सोलायचं त्यानंतर फोडायचं आणि चटणी बनवायची ही खूप लेंदी प्रोसेस मला वाटते. पण ठीक आहे, चला आपल्याला खायचंय म्हटलं, आपल्याला एवढी मेहनत घ्यावीच लागणार आहे. आणि ना विवांसाठी छानपैकी अशी चटणी ना इडलीवर ओतून डिश तयार केली. आणि संध्याकाळी ना मला जायचं होतं हळदी कुंकूसाठी, त्याच्यामुळे मी छान तयार झाली होती साडी घालून. खूप दिवसांनी साडी घातली होती आणि आता हळदी कुंकूसाठी फ्रेंडकडे गेले होते, पण मला खूप उशीर झाला होता जाईपर्यंत, कारण सगळ्या ज्या लेडीज आहेत त्या येऊन गेल्या होत्या. आय थिंक मी शेवटची होती. आणि छानपैकी हळदी कुंकू आम्ही केलं. आणि त्याच्यानंतर मला अजून एका ठिकाणी जायचं होतं, ते म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं बोरनान होतं. सो तिथे सुद्धा गेले आणि छान मुलांनी एन्जॉय केलं. आणि हे बोरनान आमच्या भागात तर करत नाही. अशा प्रकारे ना विवान्याने मी आज तर खूप एन्जॉय केलं. तुमचा आजचा दिवस कसा होता कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.